यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे आणि भाग्य उजळलं असं म्हणतात तो आहे। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, खोटं बोलत नाही, 3 संध्याकाळ झाली आणि आजच्या दिवशी खूप मनासारखी एक अशी गोष्ट घडली, ती म्हणजे माझं यूट्यूबचं पेमेंट मला भेटलं, आलंय माझं पेमेंट। आणि 3 वर्षापूर्वीच मी या जर्नीला सुरुवात केली होती, तेव्हा माहीत नव्हतं की यूट्यूबमध्ये पेमेंट पण असतं। मी नेमकंच म्हणजे माझे पहिले काय व्हायचे की 3 वर्षापूर्वी काही माझ्या डोक्यात नव्हतं की मी यूट्यूब चालू करेल किंवा ह्याच्यामध्ये पेमेंट असतं यूट्यूबमध्ये किंवा काय असतं हे माहीत नव्हतं मला। मी आधी काय करायचे, माझ्या स्टेटसवरती मी हा पदार्थ बनवला, इथलं आवरलं, हे घर आवरलं आणि सगळं दाखवायचे, मी व्हिडिओ बनवायचे, फोटोज टाकायचे, सगळं करायचे। मग पाहणारे सगळे माझे जवळचे काय म्हणले, मैत्रिणी ते सगळ्याजण म्हणल्या की तू अगं यूट्यूब का ओपन करत नाहीस, यूट्यूब का ओपन करत नाहीस, तू असं सगळं तर छान टाकते, सगळं व्यवस्थित, मला बघायला पण छान वाटतंय, इतरांना पण बघायला भेटेल ना तुझं टाकलं तर। म्हणजे काय एका ठिकाणी नसतंय, ऑलराऊंड सगळीकडे पाहतात, महाराष्ट्राच्या बाहेर ते सगळे, आम्ही इथलचेच आहेत। मला येतच नाही यूट्यूब म्हणजे काय असतंय, मला ते माहीतच नाही। परत मला चालू करून दिलं मुलांनी ते, आणि त्यानंतर सुरुवात केली। पहिला व्हिडिओ केला मी अपलोड की मी असं पद्धतीनं घरावरती असं करते, म्हणजे तपच व्हायला होतं मला, आणि टाकलं तर एकदम असं सगळ्यांना खूप छान वाटलं। चला म्हणलं आता यूट्यूबला आलं तर करूयात, मला असं टाकत गेले आणि मला माहीत नव्हते की याच्यामध्ये पेमेंट पण असते किंवा पैसे पण भेटतात, खरंच माहीत नव्हतं। हळूहळू ह्या गोष्टीची मला माहिती होत गेली आणि ह्या गोष्टी अशा सक्सेस होत गेल्या आणि सगळे असे बाहेरचे पण मला कमेंट्स वगैरे यायला चालू झाल्या की त्यानंतर असं वाटलं की अरे कमेंट्स वाचून खरंच बाहेरचे पण पाहतायत का, खरंच मला माहीत नव्हतं। मी दुसऱ्यांची व्हिडिओ पाहायची, सगळे दुपार झाली, जेवण झाले की माझ्या हातात मोबाईल असायचा की पाहायचं, ह्यानी हे बनवलं, ही रेसिपी झाली, ही रेसिपी बनवली, कशा पद्धतीचं घर आवरलं जातं, हे सगळं असं मी पाहायचे। दुपार झाली की माझं असायचं, जेवण झाले की मी कॉटवर येऊन आडवी व्हायची, म्हणजे आता झोपतात ना त्या पद्धतीनं मी कॉटवर जायची। आणि पहिलं काय करायचं, पहिल्या काळामध्ये कसायचं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये की दुपारी झोपणं म्हणजे झोपच असायची, आणि आजकाल कसं झालेलं आहे मोबाईल शिवाय झोप येत नाही, तशीच त्या पद्धतीनंच मी मोबाईल समोर घ्यायची आणि पाहायचं, अरे हे आजीचा व्हिडिओ आहे, ह्या लेडीजचा आहे, कशी काम करते, कसं म्हणजे पाहायची मी, आणि कमेंट्स पण करायचे त्यांना की मला आवडलं की सगळ्या गोष्टी करायची, रील्स पाहायचे, सगळं पाहायचं। हे असतंय काय हे माहीत नव्हतं, पाहायचे मी। आणि परत असं म्हणजे नंतर यूट्यूब चालू केल्याच्या नंतर लक्षात आलं की आपल्यासारख्याच महिला असतात, त्या आपल्यासारखंच व्यक्ती असतात, जेणेकरून ते व्हिडिओ बनवतात, अपलोड करत राहतात। मग मी ह्या गोष्टी हळूहळू शिकत गेले आणि मला नंतर ते एडिटिंग कसं करायचं ते कळत नव्हतं। मी एडिटिंग माझ्या भाचीकडून शिकले, माझी भाची खूप हुशार आहे, त्या भाचीकडून मी एडिटिंग शिकले। यूट्यूब ओपन मी माझ्या वहिनीकडून करून घेतलं, ती पण हुशारच आहे, तिनं माझं हे यूट्यूबचं ओपन करून दिलं। मी मला अगं मीनाक्षी हे म्हणजे कसं करतात गं, मला तर येत नाही आहे, मग तिनं करून दिलं ओपन मला, आणि फर्स्ट टाईम मी तो व्हिडिओ अपलोड केला, एक सहज केला की मी असं घर आवरते, मी ह्या वेळेला उठते, आमची फॅमिली अशी, दुसऱ्यांचं पाहून केलं मी, अरे आणि तो सक्सेस झाला, व्ह्यूज वाढत गेले, व्ह्यूज इतके छान आले, लिंक शेअर केली सगळ्यांना की खूप छान वाटलं ह्या गोष्टीचं। आणि त्यामध्ये यूट्यूबमध्ये मला पेमेंट असतं, मला माहीत नव्हतं की व्ह्यूजला वगैरे पैसे असतात, काहीच माहीत नव्हतं, टाकत राहत होते। नंतर हळूहळू या गोष्टी मला कळत गेल्या की मॉनिटाईज व्हायला पाहिजे चॅनल, मग ते पण झालं माझं 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 वॉच टाईम झाला, पूर्ण सगळं झालं व्यवस्थित। मग त्यानंतर माझं पेमेंट पण अकाउंटवर यायला चालू झालं, आणि होत म्हणजे ह्याला झाले 2 वर्ष। आत्ता माझं म्हणजे आजचा तो दिवस सक्सेस झाला, आत्ता सक्सेस झालं आणि खूप आनंद झाला की माझ्या अकाउंटवर पैसे आले, मस्त वाटतं। जेव्हा मी यूट्यूब चालू केलं त्यावेळेस जेव्हा व्हिडिओ बनवत होते त्यावेळेस असा समोरच्यांचं यायचं की आम्हाला नको आहे तुमच्या व्हिडिओमध्ये, मला नको आहे, हे पाहतील मला, ते पाहतील मला,
आणि मी म्हणायची अहो आपण चांगलं दाखवत आहे ना, म्हणजे कधीच असं चॅनलवरती मी दाखवलं नाही, कुठलं अश्लीष वगैरे त्यात घेतलं नाही, किंवा मला अजून ट्रोल पण कोणी केलेलं नाही, किंवा कमेंट्स पण कसलीच आली नाही. आणि कमेंट्स माझ्या कमी येतात मोजक्या, आणि काही काही जणांना कमेंट्स करता येत नाहीत. असं म्हणतात कमेंट्स कुठं करायचे असते, काय करायचं असते, मग त्यांना सांगावं लागते की व्हॉट्सअपवर जसं तुम्ही करतायत तसंच करावं लागते. पण नवीन नवीन असं होतं की नको तुझ्या व्हिडिओमध्ये बाई घेऊ नको, हे बघतील ते बघतील. मग मी म्हणायचे मी काही थोडं वेगळं बनवते का, अरे मी चांगलं करते, मी काम चांगलं करते, मग हा काय प्रकार आहे असा. मग ठीक आहे, मग असं ठरवलं की ज्यांना यायचं त्यांनी या माझ्या व्हिडिओमध्ये, ज्यांना नाही यायचं त्यांनी नका येऊ. मी स्पष्ट बोलायला सुरू केलं की तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, मला मी अशा अशा पद्धतीचा व्हिडिओ करते, आणि तुम्हाला मला घ्यायचं आहे की नाही, तुम्हाला जर त्याच्यामध्ये यायचं असलं किंवा व्हिडिओमध्ये यायचं आहे तर या, ज्याला नाही यायचं त्यांना बाजूला सारखं. मग ते काय व्हायचं की व्हिडिओ पाहायला माझा व्हिडिओ, मी जेव्हा तिथं मी व्हिडिओ बनवायची, आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर ज्या गोष्टी अशा चांगल्या चांगल्या दिसत गेल्या की फंक्शनचं टाकते, ही कार्यक्रमच टाकते, हे काही वाईट दिसत नाहीये, आणि मग आम्ही चुकलात चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की हिच्या व्हिडिओमध्ये आपण जायचं. आणि मग परत मी असं भेट नव्हते, नंतर आधी व्हायचं, त्रास व्हायचा या गोष्टीचा की कुठं गेलं की हे कसं घेऊ मी, ते कसं घेऊ मी, असं वाटायचं. मग घरातलंच टाकायचे मी, जसं जमल तसं. जास्त लांब व्हायचा व्हिडिओ, सुद्धा लांब व्हायचा. मला कळत नव्हतं की शॉर्ट बनवायला पाहिजे, कमी ह्याच्यात बघणारा माणूस कंटाळून जाते, ह्या गोष्टीचा पण मला विचार येत नव्हता. मग हळूहळू मलाच वाटायचं की पाहून कंटाळ येते, हे स्किप करतायत, किंवा पेमेंट पण त्याच्यामुळं माझं रुकत होतं. आणि मग तसं होत होतं. मग नंतर माझ्या लक्षात आलं, आणि इतरांच्या पण लक्षात आलं, इतरांच्या महिला असो कुणी असो, मग त्या परत कार्यक्रम कुठला आला, काही आला, किंवा आमच्या घरचा लग्नाचा असो, कुठल्या घरातलं गेट टुगेदर असो, काही असो, मग ते असं झालं की त्या म्हणायच्या नाही बी आम्हाला यायचं तुझ्या व्हिडिओमध्ये, तू काही वाईट करत नाहीस, काही नाहीस, आम्ही साडी छान घालून आलो कपडे जाऊन. आणि मग एखाद्या व्यक्तीचा असेल किंवा साधे सिंपल कपडेमध्ये, किंवा थांब ह्या व्हिडिओमध्ये घेऊ नकोस. अहो मी त्यांना म्हणायचे अहो हे नॅचरल दाखवायचं आपल्याला असं नाही दाखवायचं की असं नाही, नॅचरल आहे. तुम्ही जी बघणारी जी व्हिडिओ बघते महिला किंवा कुणी असं आपलं जवळचं असो हे असो, पण ते नॅचरलच असतं ना, त्याच्यात आपल्याला कुठं मेकअप वगैरे दाखवायचं आहे, नॅचरल दाखवायचं. पण तुम्ही नेक्स्ट टाइम येताना तयार होऊन या, नाहीतर मी असं तर घेणारच आहे. मग या मग नंतर सपोर्ट ह्या गोष्टीचा होत गेला मला, नाहीतर आधी त्रासच झाला. मला नको तुमच्या व्हिडिओमध्ये, मला नको. अरे गेडे मी व्हिडिओ बनवते म्हणजे काही वेगळं करत नाहीये. म्हणजे त्यांना कसं वाटायचं की आपण व्हिडिओमध्ये आला की काय होईल, कसं होईल, हे बघितलं तर आपल्याला काय म्हणतील, आपले घरचे काय म्हणतील. परत ते घरचेच व्हिडिओ पाहत गेले आणि घरचेच बोलायला गेले, अगं जा काही वाईट नाही. आणि मग परत मग एवढा मला सपोर्ट सगळ्यांचा भेटला. मग मी आता काय करत असते, डायरेक्ट करत असते, कॅमेरा ऑन करणं चालू करणं. अहो मला पहिल्यांदा ते पण जमत नव्हतं. मी कॅमेरा ऑन करायची, वाटायचं काय म्हणाल ते समोरचं, मला तो तबाप व्हायचं. पण आता ह्या 2-3 वर्षामध्ये एवढं झाले की मी खूप स्ट्रॉंग झाले, बिनधास्त करत असते. तुम्हाला यायचं या, नाही यायचंय नका येऊ, प्रॉब्लेम नाही, पण बिनधास्त घेत असते. आता मी रस्त्याने चालताना घेते, कुठल्या कार्यक्रमाचं असलं की बिनधास्त. मी लग्नाची तिथं तर अक्षरशः एवढा प्रॉब्लेम होतो, म्हणजे बघतात महिला ते ही स्टेजवर काय जाते, समोर नवरा नवरी यायलेलं काय घेते, पण मला घ्यावंच लागते. मी जात असते बिनधास्त. तुम्हाला काय वाटते ते वाटू द्या, तुम्हाला जे वाटते ते वाटते, त्याचा मी विचार नाही करणार. माझं फक्त चांगला दाखवण्याचा प्रयत्न मी या गोष्टीचा करत असते. आणि छान वाटायलंय की मी हे काम करत मला त्याचे मोबदला पण भेटला. आज खूप आनंदात आहे. आणि भैयाने काय केलं, आज रसमलाई पण आणली, सगळ्याचं तोंड गोड केलं. मला बोलता पण येत नाही बघा, मध्ये शब्द अडकत आहेत, कारण होत आहे असं आनंदाच्या भरामध्ये. इतकं छान वाटायला लागलंय की सोन्याचा दिवस आला, तो माझा दिवस सक्सेस आला. आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळं मी सक्सेस झाली. आणि असाच मला सपोर्ट करत राहा. असेच मी खूप सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि किती पेमेंट आलं, काय आलं हे दाखवण्याचा आम्हाला अधिकार नाही. यूट्यूबचे काही नियम असतात, त्या नियमाच्या आम्हाला अपोजिट जायचं नाही. त्यामुळं तुम्हाला सांगणार नाही किती आलं, पण आले आणि आहे, याच्यामध्ये कष्टाचं फळ भेटतंय.
आणि कष्टाचं मला आज भेटल्यामुळं मला आज आनंदाच्या भरात मी तुम्हाला काय बोलते तेच कळत नाही. खूप 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 आनंद झाला आणि तुमच्या सपोर्टमुळे सगळ्या गोष्टी झाल्या ह्या. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. अजून मला सपोर्ट करा. सपोर्टची गरज आहे. ताई दीदी सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि काय चुकलं ते पण सांगत जा. खूप 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 आनंद झालाय. मस्त वाटते या नोटा घेऊन. माझ्या हक्काचे पैसे मला भेटले, माझ्या कष्टाचे. मी याचं काहीही करू शकते, काही नाही करणार. मस्त सेविंग्स वगैरे करल आणि खूप आनंद घेईल पैशाचा. खूप छान. आणि महालक्ष्मीची खूप 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 कृपा. आज आहे चतुर्थी आणि गणेशाची पण गणेशाचा आशीर्वाद भेटलाय. त्याचा मी बर्थडे केला, सगळं केलं आणि आशीर्वाद भेटतोय त्याचा मला खूप. आमच्या इथे असा पावणारा म्हणजे जागृत दैवत आहे, जागृत आहे तो गणेश. आणि खूप म्हणजे गणेशाचा पण आशीर्वाद मला भेटला आणि खूप छान वाटत आहे. पहा, खोटं नाहीये, लक्ष्मी हातामध्ये. मला तुमच्याशी एक गोष्ट मनातून शेअर करावीशी वाटते, ती म्हणजे माझ्या फॅमिलीचा मला खूप 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 फुल सपोर्ट आहे. कधीच यूट्यूब चॅनलबद्दल ते मला कधीच कोणताही आक्षेप घेतलेला नाही. मुलांनी असो किंवा पतींनी असो फुल सपोर्ट केलाय. मी कुठेही व्हिडिओ करते आणि अपलोड करत राहते, पण आतापर्यंत 3 वर्षामध्ये मला कसलीच अडचण घरच्या माणसाची आली नाही. राहणीमान असो किंवा कोणतं काम करायला गेले ते असो, फुल सपोर्ट असतो किंवा विरोध पण करत नाहीत ते. मी 2 वर्षाखाली लावणी केली. एक 15 दिवसाची प्रॅक्टिस होती. चंद्रा ही लावणी केली ती परफेक्ट झालती. सगळ्यांना आवडली आणि कौतुक पण भरभरून झाले. आणि हे सगळं शक्य झालं यूट्यूब चॅनलमुळं, घरच्यांच्या सपोर्टमुळे आणि यूट्यूब चॅनलमुळे. मला खूप 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 असा सगळ्या कलागुणांचा आनंद घेता आला आणि सगळ्या गोष्टी मी करत राहिले मनातून त्या पण. आणि खूप 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 थँक्यू. सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि अजून पण मला खूप छान छान काम करायचे. फॅमिलीचा तर सपोर्ट आहे, फॅमिलीचा काहीच आक्षेप नाही राहणीमानाबद्दल किंवा कशाबद्दल. बाकीच्यांचा असतो, अशी राहती तशी राहती, असा मेकअप करती तसं मेकअप करती. घरच्यांचं काहीच नाही. आज मुलाचं माझ्या मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालाय. तो प्रत्येक वेळी प्रॅक्टिस म्हणून किंवा काही असो कोणत्याही ह्याला मला प्रॅक्टिससाठी तो मेकअप करतो माझ्या ह्याच्यावर, म्हणजे ट्राय करतो कसा होतोय कसा नाही, सगळं तो पाहतो. मग घरच्यांचं काहीच नाही आणि त्याच्यामुळे मी मेकअपचे व्हिडिओ अपलोड करते. रील्स असो किंवा मोठे मोठे व्हिडिओ असो, लॉंग व्हिडिओ, त्याच्यात पण मी त्याचं करत असते मार्केटिंग वगैरे आणि टाकत असते. आणि सपोर्ट करते भैयाला सुद्धा छोट्या, की कर तू मॉडेल वगैरे भेटूस तर. मी मॉडेल आहे घरचं, माझ्यावर ट्राय करत जा. आणि छान पण दिसतंय मेकअप केल्याच्या नंतर, सगळं व्यवस्थित वाटतं. त्याच्यामुळे तो मुलाला खूप आनंदही वाटतं की काम वगैरे चांगलं करता येतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या ह्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे होतात. आणि फॅमिलीचा सपोर्ट आणि यूट्यूब चॅनलमुळे मी आज खूप खूप आनंदात आहे आणि सगळ्या गोष्टी मी करू शकते. माझ्या जे छंद असो, आनंद असो कोणत्या गोष्टीचा, ते मी व्यवस्थित करते. आणि आमचं कुटुंब हे खूप सुखी आणि समाधानी आहे. कधी भांडण होत नाहीत, कधी काही होत नाही आणि मला खूप सपोर्ट करतात आणि विरोध पण करत नाहीत. कर तू, तुला जे करायचं ते कर. आणि खूप सपोर्ट आहे. आणि फॅमिलीचा, यूट्यूब चॅनलचा खूप. माझी ही तर फॅमिली आहे सपोर्ट करणारी, पण तुम्ही पण सपोर्टर आहेत माझे. आणि असं सपोर्ट करा, व्हिडिओ पाहत राहा. माझ्या छोट्या भैयाचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालेला आहे आणि खूप छान छान तो मेकअप करतो. व्यवस्थित सगळं असते. मेहंदी वगैरे खूप छान काढतो. ब्युटिशियन अंतर्गत सगळंच त्याला व्यवस्थित जमतंय, परफेक्ट. आणि त्याला सपोर्ट म्हणून मी पण मेकअप करून घेते त्याच्याकडून आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण आमचा असतो की पहा कसा करतो कसा नाही. लेकराच्या कलागुणांना आपण सपोर्ट केला पाहिजे, साथ दिली पाहिजे. परत एकदा खूप 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 थँक्यू यूट्यूब फॅमिली. तुमच्या सपोर्टमुळं आज मी सक्सेस झालेली आहे आणि सगळ्यांचेच खूप खूप आभार, धन्यवाद. सगळ्यांचेच मनातून धन्यवाद करते सगळ्यांना की तुम्ही सपोर्ट केल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. अजून पण तुम्ही मला सपोर्ट करत राहा.
माझे व्हिडिओ पाहत राहा.